नमस्कार. 5,000 प्रति महिना आणि फक्त 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 5 वर्ष जर आपण भरू शकलो तर आपण काय मोठं मॅजिक करणार आहोत. यस, तर आपण करोडपती बनणार आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण करोडपतीचं स्वप्न, करोडपती बनण्याचं स्वप्न दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवला आहे. आणि काय तर फक्त 5,000 आणि फक्त 5च वर्ष भरायचं आहे हे आम्ही म्हणतो. आणि होणार काय, याचे रिझल्ट काय येणार आहेत, अगदी आपण करोडपती बनणार आहोत. अगदी करोडपती म्हणजे करोडपतीच म्हणतोय, त्यापेक्षा थोडंसंही खाली नको आहे आपल्याला. आपण वर जाऊया पण खाली नको आहे. तर अगदी करोडपती बनण्याचे स्वप्न बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळून जाईल. अगदी कॅल्क्युलेशन सहित प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि हे प्रत्येकासाठी शक्य आहे. अगदी प्रत्येक जण जो फक्त 5,000 रुपये प्रति महिना वाचवू शकतोय, त्या प्रत्येकाला हे शक्य आहे. आणि किती भरायचं आहे? फक्त 5 सर, 5च वर्ष भरायचं. त्या पलीकडे सुद्धा भरायला सांगत नाही. या 5 वर्षानंतर तुम्ही एकही पैसा भरू नका. फक्त त्या पैशाला वाढवू द्या, त्या पैशाला काम करू द्या, त्याचं मॅजिक त्याला करू द्या. आणि रिटायरमेंट अगदी करोडपती बनूनच आपण रिटायर होऊया. आणि प्रत्येकाला रिटायरमेंटची एक भीती असतं. बरेच जण जे गव्हर्नमेंट जॉब सोडला तर बाकी सगळ्यांना रिटायरमेंट नंतर कसं, हा प्रश्न त्यांच्या मनात कुठेतरी असतो. तर काहीच विचार करायची गरज नाही. तुम्ही करोडपती असाल. तुम्ही जेव्हाही रिटायर्ड व्हाल तेव्हा तुम्ही करोडपती असाल. तुम्ही करोडपती लाईफ जगू शकाल. आणि त्यासाठी तुम्ही केलं काय, तर फक्त 5,000 भरले, फक्त 5 वर्षच भरले. आणि 5 वर्षानंतर काय केलं, तर फक्त त्या पैशाला काम करू दिलं. तुम्हाला काम करायची गरज नाही, तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. तो एक जीवनाचं एक मोठं उद्दिष्ट, तुम्हाला काही एक लक्ष द्यायची गरज नाही. कारण की तो पैसाच तुमच्यासाठी काम करत राहणार आहे. तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करू शकता. आणि जेव्हाही रिटायर व्हाल तेव्हा तुम्ही करोडपती बनलेले असाल. कशाने होणार, तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटने होणार. SIP, म्युच्युअल फंड, यांनीच तुम्ही होऊ शकता. आणि म्हणून हे प्रत्येकाला शक्य आहे. का? कारण की म्युच्युअल फंडमध्ये कुणालाही अभ्यास करावा लागतो का, तर नाही. म्युच्युअल फंडला समजून घ्यायला काय तर फार तर काही मिनिटे ते काही तास लागू शकतील. 1-2 तासात, एका दिवसात तुम्ही म्युच्युअल फंडला समजून घेऊ शकता. त्याला फार काही अभ्यास करायची गरज नाही. आणि म्हणून प्रत्येक जण ज्याला अभ्यास नाही करायचा ना, तो सुद्धा करोडपती बनणार. कारण की तो अभ्यासच करायची गरज नाही. हा विषयच अभ्यास करण्याचा नाही आहे, त्याला फक्त समजण्याचा पाठ आहे. समजायला वेळ लागत नाही. आणि इन्व्हेस्ट किती करायचे? 5,000 इन्व्हेस्ट करण्यासाठी 5,000 बचत करणं हे काही कठीण आहे का? हे कोणाला कठीण नसणार आहे. पण करोडपती बनणं कठीण आहे. का कठीण आहे? कारण की प्रत्येकाला हे 5,000 प्रति महिना वाचवण्याची तिची सातत्य हवं आहे ना. रेग्युलॅरिटी ज्याला म्हणूया, ज्याला आपण शिस्त म्हणूया, ही शिस्त नाही आहे आपल्याकडे. ही शिस्त लावण्यासाठी कदाचित तुम्ही आमच्याशी जोडलात ना. आम्ही प्रत्येकाला काय करतो, आम्ही शिस्तच लावतोय. कारण की 5,000 तर वाचवणारे कितीतरी क्लायंट्स आमच्याकडे आहेत. किंवा त्याच्या आधीच ते केव्हाचेच करोडपती बनले असते, असे कितीतरी लोक आमच्याकडे आहेत. पण त्यांनी ते सातत्य नाही ठेवलं. त्यांनी ती शिस्त नाही लावली स्वतःला. जेव्हापासून ते आम्हाला जोडलेत, ते सगळे शिस्तीने ते टाकतात आहेत. आणि ते प्रत्येक जण आता करोडपती बनणार आहे, त्याचा विश्वास आम्हाला पण आहे. आणि हा सगळा विश्वास त्यांना स्वतःला पण झाला आहे. तर आमचे सगळे क्लायंट्स करोडपती बनण्याच्या मार्गावर लागलेले आहेत. आणि ही सगळी गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत, अगदी कॅल्क्युलेशन सहित. बरं, मग कोण आणि कोण बनू शकतो हा करोडपती? तर ती प्रत्येक जण जो 5,000 वाचवू शकतो ना, तो करोडपती बनू शकतो. पण त्याचं वय काय? सगळ्यात महत्त्वाचं येतंय ना, की तुम्ही 5 वर्ष भरणार आहे कळलं, 5,000च भरणार आहात हे कळलं. पण तुम्ही जेव्हा जस्ट तुमची नोकरी चालू होत आहे ना, तुम्ही जेव्हा कमावणं चालू करताय, तुम्ही तुमचं वय समजून घेऊया. एक 25 वर्षाचा कोणी व्यक्ती आहे, जो अगदी त्यांनी पहिली सॅलरी आपल्या हाती घेतली आणि त्यांनी त्यातले फक्त एक 5,000 कार्ड वाचून ठेवले. आणि ते 5,000 त्यांनी टाकले. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की तुमच्यासमोर लिहिलं आहे की रेग्युलर डिपॉझिट अमाऊंट आपण एक 5,000 रुपयाची मंथली घेतली आहे. आणि काय तर आपण एक त्याचा इंटरेस्ट रेट, मी इथे काहीतरी लिहिलेलं आहे की ऑलमोस्ट 15% इंटरेस्ट रेट लिहिला आहे. शक्य आहे का? तर हो. म्युच्युअल फंडमध्ये गेल्या 20 वर्षाचा, 25 वर्षाचा रेकॉर्ड जर तुम्ही बघाल तर 15% मिळवणं अगदी इझिली लोकांना शक्य झालेलं आहे. हिस्ट्रीमध्ये ते झालेलं आहे. अगदी 15च्या वर मिळवले. आपण एक नॉर्मल रेट घेतोय 15%चा. आणि फक्त तुम्ही समोर किती वर्षाचा टाइम ठेवलाय, तर 5 वर्षाचा टाइम मी समोर ठेवलाय. तर बघा, 5,000 आपण भरतोय 5 वर्षासाठी आणि 15%चा इंटरेस्ट रेट आपण एक्सपेक्ट करतोय. आता बघावं त्याची काय मजा तुम्ही पुढे बघू शकता, काय मोठं मॅजिक तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्ही भरले किती आहे, तर तुम्ही 3 लाख रुपये भरलेले आहेत. आणि तुम्हाला 4,37,000 रुपये झालेले दिसत आहे 15%च्या व्याजावर. फक्त आपण म्युच्युअल फंडमध्ये आहोत, त्याच्यामुळे आपण त्याला परफेक्टली एवढेच होणार का? तुम्ही याला फक्त समजून घ्या आणि मग आपण याच्या पुढे बघूया. कारण म्युच्युअल फंडमध्ये गॅरंटी नाही दिल्या जाऊ शकत, पण लोकांना मिळाले, आपण ते समजून घेऊ शकतोय. तर 4,37,000 तुम्ही समजा या 5 वर्षात बनवलेले आहे. आता बघा याचा मजा, की आपण 5 वर्ष भरले आणि त्यानंतर आपण विसरून गेलो. म्हणजे 25 वर्षाचा व्यक्ती जो आहे त्यांनी फक्त 5 वर्ष पैसे भरले
आणि 5 वर्षानंतर त्यांनी पैसे भरणं थांबवून दिलं. थांबलाच तो व्यक्ती, तो आता भरणार नाही. मग आता तो काय करणार? तो या पैशांना तसंच राहू देणार. पैशाचं झाड म्हणतात ना, तर झाडाला आपण तोडून टाकायचं असतं का? तर नाही, त्याला सोडून द्यायचं असतं. जेव्हा ते रोपटं असतं तेव्हा लक्ष द्यावं लागतं त्याला. पैसे, इथे पैसे म्हणजे काय हो? त्याला दिलेलं खतपाणी आहे, ते तुम्ही देणार आहात. 5च वर्ष देणार, 5 वर्षानंतर ते स्वतःच्या भरोशावर चालणारं झाड बनलंय. त्याला आता काही करायची गरज नाही, त्याला लक्ष द्यायची गरज नाही, त्याचा विचार करायची गरज नाही. आता फक्त त्याला वाढू द्यायचं आहे, त्याला तोडायचं नाही, मुळासकट उपडून टाकायचं नाही आहे. आणि बस तेच आपण आता करणार आहोत की आता आपण काय, तर ती जी अमाऊंट एकत्र बनली आहे ती आपण तशीच ठेवली, तिला आपण काढलंच नाही, तिला तसंच ठेवलंय. पण आता आपण काहीही नवीन टाकणार नाही आहोत. मंथली इन्व्हेस्टमेंट आपली काहीच नाही, झिरो आहे. फक्त जे आपले जो बनले आपण तसेच ठेवलेत ना, त्याला वाढवतोय ना, कमी करतोय ना, काही करतोय, बस राहू दिलंय, काढलंच नाही, विसरून गेलो समजून घे. आणि काय, तर बस आपला तोच इंटरेस्ट रेट. आणि फक्त आता वर्ष, तो 25 वर्षाचा व्यक्ती आहे, त्यांनी 5 वर्ष भरले म्हणजे आता त्याच्याजवळ तो 30 वर्षाचा झाला. आणि एक नॉर्मल इंडियाच्या आपल्या लाईफस्टाईलनुसार आपण ऑलमोस्ट एक 60 वर्षापर्यंत प्रत्येकजण काम करताना आपण बघतोय. म्हणजेच आणखी 30 वर्ष त्याच्याकडे काम करायला आहे. 30 वर्षानंतर तो रिटायर होणार आहे, त्याच्याकडे कमाई 30 वर्ष चालू आहे. तर आपण 30 वर्षाचा हा पिरियड इथे ठेवूया की 30 वर्ष तो त्या पैशाला हात लावणार नाही आहे, काहीही काढणार नाही आहे, काहीही टाकणार नाही आहे. आणि जसा तो रिटायर होईल 30 वर्षानंतर, तेव्हा तो ते अमाऊंट काढेल. तर आता बघूया की हे काय मॅजिक बनणार आहे. तर आता विचार करा आणि तुम्हाला काय मिळणार आहे. खूप मोठी अमाऊंट, खूप 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 मोठी अमाऊंट तुम्ही म्हणू शकता. किती आहे तर 2,89,00,000, म्हणजे जवळपास 3 करोडच्या आसपासचे तुम्ही अमाऊंट इथे बघत आहात. किती केलं तुम्ही? फक्त 5,000 टाकले होते, फक्त 5 वर्ष टाकले होते आणि आपण फक्त त्याच कॅल्क्युलेशनला कंटिन्यू केलंय. 25 वर्षाच्या व्यक्तीसाठी तर आपण एक बघत होतो, 60 वर्षानंतर त्याचं किती राहणार? त्याच्यात 3 करोड राहणार. मी तर फक्त करोडपती म्हणत होतो, फक्त 1 करोडची अपेक्षा सांगत होतो. पण आपण तर इथे 2,89,00,000 कुठतरीची कॅल्क्युलेशन मध्ये बघतोय. त्याला थोडंसं कमी जास्त करूया, एक्झॅक्टली एवढे नाही मिळाले तर किती होईल? तर 2.5 करोड तर होऊनच जाईल. मग 2.5 करोड शक्य आहे फक्त एका व्यक्तीला, ज्यांनी त्याची पहिल्या सॅलरीमधले जर 5,000 रुपये जमा केले फक्त 5 वर्षात. पण त्याला समजून घ्या, बरेच जणांना लेट फार होतात, नाही करत. पहिल्या सॅलरीमधून कोणालाही पैसे वाचवायला आवडतात का नाही, तेव्हा तर एन्जॉय करायचं मन असतं, तर तो मस्त पिरियड असतो पैसे उडवण्याचा. मग काय करायचं, तो लेट होतो. 4-5 वर्ष त्यांचे पैसे उडवण्यात जातात. त्यानंतर थोडासा विचार येतो की त्याला आता काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावे, म्हणजे लेट होणार आहोत, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन त्याचे व्हॅलिड राहणार नाहीत. आपण पुन्हा करूया, आता वय वाढवून बघूया की त्याला एखादा व्यक्ती ज्याचं वय थोडंसं पुढे गेलंय, तरी 5 वर्ष घालवले, तरी तो 5 वर्ष नाही आहेत आता, म्हणजे तो 30 वर्षाचा झाला आहे. तर आपण एक समजूया, पुन्हा तेच करूया की त्याला त्यांनी काहीच भरलेलं नाही आहे स्टार्टिंगला, फक्त 5,000 रुपये, फक्त 5,000 रुपये भरत चाललेले आहेत. आणि किती वर्ष भरणार आहे तर 5 वर्ष, जे आपण आधी बोललोय तेच. किती होणार? तर पुन्हा तेच 4,37,000 त्यांचे झाले आहेत. 5 वर्ष त्यांनी भरलेले आहेत. आता 4,37,000 आपण एकत्र टाकतोय, म्हणजेच काय, तर आपण तिथेच राहू देतोय, काढत नाही. आणि आता आपण भरणं बंद करूया. फक्त या वेळेला आपल्याला वेळ कमी मिळणार आहे. पहिल्या वेळेला 30 वर्ष त्यांचे त्या पैशाला काम करायला, त्या पैशाला काहीतरी फळ लागण्याला मिळालं होतं, त्या झाडाला फळ लागले, भरपूर लागलेत. या वेळेला कदाचित कमी लागतील, कारण की तेवढं वर्ष त्याला मिळणार नाही. पण 25 वर्षाचा वेळ आपण आत्ताही देऊ शकतोय, तर आपल्याला किती मिळणार? हा पण एक मोठा मॅजिक आहे. 1,43,00,000. आपण तर करोडपती झालोत ना, जे आपल्याला पाहिजे ते मिळालं ना. तर काय, तर कोणी जर 30 वर्षाचा व्यक्ती जरी हा विचार करतोय, 5च वर्ष 5,000 रुपये फक्त भरतोय, 5 वर्षानंतर काहीही करणार नाही, सोडून देणार आहे, त्या पैशात ना टाकायचे ना काढायचे, आणि फक्त रिटायरमेंटपर्यंत त्याला बिंदास आपल्या पेन्शनसाठी ठेवून द्यायचं आहे, तर तुम्हाला 1,43,00,000 तेव्हा मिळतील. कोणतरी म्हणेल की इन्फ्लेशननुसार त्याचं महत्त्व कमी राहील. कमी राहील ना, जरूर कमी होईल. पण त्यावेळेला 1,43,00,000 काहीच नसतील का? खूप मोठे असतील. त्याच्याबद्दल समजून घ्यायचं आहे, मी तुम्हाला पूर्ण त्याच्याबद्दल समजावून सांगू शकेल. पण 1,43,00,000 त्यावेळेला सुद्धा भरपूर काही असतील, ही माझे शब्द आहे म्हणून समजून घ्या. आता याच्यानंतर म्हणजे आता कोणी तर 25 वर्षाचा व्यक्ती जर 5,000 टाकतोय, तो किती सारे करोड घेऊन चाललाय तुम्ही बघितलाय. 30 वर्षाचा व्यक्ती आहे, त्यांनी किती काय करू शकला तेही तुम्ही बघितलंय. चला आपण आणखी समजून चालूया की कोणी 30 वर्षातही जागा नाही झालाय, त्यांना नाही त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलाय, नाही त्यांनी विचार केला, नाही त्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू केली. आपण आणखी त्याचे 5 वर्ष चालले गेले आणि तो आता 35व्या वर्षावर पोहोचलाय असं समजून चालू. म्हणजे आता त्याचं काय झालं, तर त्यांचा वेळ कमी झाला. आज तो 35 वर्षाचा आहे, 5 वर्ष तो 5,000 रुपये भरणार आहे.
म्हणजे त्याचं वय 40 होऊन जाईल. मग आता जर त्याचं किती वर्ष उरणार, तर 20च वर्ष उरणार. त्या पैशाच्या झाडाला फळं लागायला वेळ कमी उरणार आहे. किती उरणार आहे, तर 20च वर्ष उरणार आहे. इथे का जे आपण जर 20 केलं तर आता आपला हा एम मिळवणं थोडं कठीण जाऊ शकेल. बघूया किती होत आहे. आपण आता कमी झालो, आपण 71 लाखावर आलो, 70-71 लाखावर समजूया, म्हणजे आपण करोडपतीच्या खाली आलो. म्हणजे आता आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा करावं लागणार आहे, तर इथून आपलं काम कठीण होत आहे. पण याला एक सोपं करूया. एवढं कठीण आहेत का, तर नाही आहे. जर का तुमच्या मनात इच्छा आहे काहीतरी चांगलं करण्याची, तर हे सोपं आहे. कसं, तर फक्त याला एकच हे करायचं आहे की समजा तुम्ही जर 35व्या वर्षापर्यंत आला आहात, तर म्हणजेच तुम्ही 25व्या वर्षापासून 35व्या वर्षापर्यंत 10 वर्ष काम केलं आहे, काही तर वाचवले असणार आहे. कारण की भारतामध्ये प्रत्येकजण जो कोणी कमावतोय तो काही ना काही तर वाचवतो. प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट काही एकदमच खर्च करून टाकतो का, तर असं नाही आहे. कुठे का असो ना, ट्रॅडिशनल वे जे आहे, बँक आहे, FD आहे, पोस्ट ऑफिस आहे, LIC आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात काही ना काही वाचवलेल्या असतात. आपण हा काही ना काही जे आहेत ना, आपण याचा उपयोग करूया. बरेचसे दागिने घरी घेतलेले असतात, एखादा प्लॉट घेण्यासाठी पैसे जमा केलेले असतात. बस त्याच सगळ्या याच्यापैकी आपण एक समजून घेऊया की 1 लाख रुपयाची अमाऊंट जर आपण वेगळी काढून घेतली, फक्त 1 लाख रुपयाची अमाऊंट आपण वेगळी काढून घेतली आणि एकत्र टाकून दिली स्टार्टिंगला. ज्या दिवशी त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलाय की आज आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, आपल्याला आपल्या रिटायरमेंटसाठी 1 करोड रुपये जमा करून ठेवायची त्यांची इच्छा झाली असेल, त्या दिवशी आपल्या त्या 10 वर्षाच्या त्यापैकी फक्त 1 लाख रुपये त्यांनी बाजूला काढून ठेवलेत. आणि बस ते पहिल्यासारखं जे आपण आधी बोललो होतं की 5,000 प्रति महिना टाकायचं आहे. किती वर्ष, तर फक्त 5 वर्ष टाकायचं आहे. आणि काय, तर तोच इंटरेस्ट रेट, तोच व्याजदर आपल्याला मिळतो, आपण समजून चालूया. आणि आता बघा की आता ह्या 5 वर्षानंतर 1 लाख रुपये एकत्र टाकले असल्यामुळे त्यांना किती मिळतंय, तर त्यांची अमाऊंट जी पहिले 437 पर्यंत जाते, आता 637 पर्यंत गेली, म्हणजे 2 लाखांनी अचानक वाढली. तर आता आपण या कॅल्क्युलेशन जर बघायला गेलो, सगळे कॅल्क्युलेशन तुमच्या समोर करून दाखवतोय की काय होणं शक्य आहे. स्वप्न हवं तर उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकलो पाहिजेत, हवेत नको आहे. आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्या समोर पूर्ण कॅल्क्युलेशन सहित दाखवतो आहे. तुम्ही बघू शकता की बस ती अमाऊंट आपण टाकली आहे, तिला असंच आपण 35 मध्ये चालू झालेलं काम 40 मध्ये त्यांचं पैसे भरणं थांबलेलं आहे. फक्त पैशाला आपण त्या झाडाला वाढायसाठी सोडून दिला आहे. 40 मध्ये आहे, म्हणजेच त्यांना 60 वर्षापर्यंत म्हणजे 20 वर्षाचा वेळ मिळतोय. 20 वर्षाचा वेळ आपण समोर टाकलाय आणि आपण पुढे जातोय. आणि तुम्ही बघा की याचा पण रिटर्न काय मिळतोय, तर 1,04,00,000 म्हणजे 1 करोडच्या आपण वर आहोत आणि आपण करोडपती झालो. म्हणजे अगदी 25 मधल्या व्यक्तीला तर अगदी कितीतरी मोठ्या प्रमाणाची अमाऊंट त्यांना मिळू शकतं. वर्षांचं महत्व बघा, 25व्या वर्षातल्या व्यक्तीला फक्त 5,000 भरायचे आहे आणि जवळपास 3 करोड तो घेऊन जातोय. 30 मधला व्यक्ती तेवढेच अमाऊंट भरून काहीतरी कमी घेऊन जातोय आणि 35 मधल्याला तर मुद्दामून आणखी त्या पैशाच्या झाडाला आणखी सपोर्ट द्यावं लागतंय, खत पाणी द्यावं लागतंय, तेव्हा तो करोडपती बनतोय. म्हणजे अगदी होणारा एक वर्षाचं नुकसान तुम्हाला तिथे काही काही लाखांनी भरून द्यावं लागतंय. म्हणून जेवढ्या लवकर तुम्ही स्टार्ट करत आहात तेवढा चांगले रिटर्न्स तुम्ही मिळवू शकता. आणि म्हणून स्टार्ट अर्ली टू हॅव सम बेटर रिझल्ट्स. आणि हेच सगळं समजून घ्यायचं आहे, आमच्याशी जोडायचं आहे, तर आम्ही आहोतच. तुम्हाला लिंकमध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, डिटेल्स आणि बाकी सगळ्या माहिती मिळू शकतात. आम्ही आगरकर फायनान्शियल्स. आणि करोडपती बनण्याचं स्वप्न हवं असेल, समजून घ्यायचं असेल, कोणतेही प्रश्न मनात असतील, भीती वाटत असेल, रिस्क वाटत असेल, तर आम्हाला एक कॉल करा. आम्ही तुमचे प्रश्न सगळे सॉल्व्ह करू. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, ती जी शिस्त असतं दर महिन्याला ते पैसे भरण्याची, त्याचा एक पूर्ण उद्दिष्ट होईपर्यंत मध्ये थांबू नये याच्यासाठी, हो त्याच्यासाठीच आम्ही बनलोय. यात इन्व्हेस्टमेंट करणं कठीण नाही आहे. किती जणांना याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात परंतु शेवटपर्यंत पोहोचत नाही. गोल संपायच्या आधी, गोल हाती येण्याच्या आधीच ते कुठेतरी थांबतात. त्यांचं उद्दिष्ट कधी पूर्ण होतच नाही. आणि ते होऊ नये यासाठी आमच्याशी जुडा. आम्ही तुम्हाला त्या गोलपर्यंत नेऊनच थांबू. धन्यवाद.